नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनसारखे अगदी होणारे सोयाबीन क्रिस्पी फ्राय। तर इथे मी सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत आणि त्यासाठी हे लागणारं साहित्य घेतलेलं आहे। घरगुती लाल तिखट, दही, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, हळद, घरगुती गरम मसाला आणि कढीपत्ता। तर चला सगळ्यात आधी आपण सोयाबीन पूर्ण पाण्यातून अगदी पाणी काढून घेऊया। सोयाबीनचं पूर्ण असे दाबून दाबून अगदी पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी या पद्धतीने पूर्ण पाणी सोयाबीनचं मी काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, कोथिंबीर, दही, तिखट मसाला, गरम मसाला आणि हळद। आता आपण छान असं हे सगळं एकजीव करून घेऊया। तर या पद्धतीने आपण सोयाबीनला पूर्ण हे जे घेतलेले मसाले पूर्ण लावून घेतलेले आहेत, इथे बघू शकता। आता हे 10 मिनिटासाठी आपण असेच झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। तर इथे मी आता छोटीशी कढई गरम करत ठेवलेली आहे। तर त्यामध्ये घातलेले आहे मी तेल आणि तेलामध्ये हे आम्ही सालासकट ठेचून घेतलेल्या लसूण घातलेले आहेत आणि कढीपत्ता घातलेला आहे। आता कढीपत्ता आणि लसूण छान तडतडली की त्यावरच आपण घेतलेले सोयाबीन घालायचे आहेत। इथे बघू शकता। तर आता हे सोयाबीन घालूया आणि ते छान असे एकजीव करून घेऊया। अगदी कमी तेल लागतं, इथे बघू शकता। तर आता हे छान असं एकजीव करून घेऊया। तर आता हे छान एकजीव झालं की आपल्या बाउलला जे मसाला राहिलेला त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हे पाणी आपण आता सोयाबीनमध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपले सोयाबीन कढईला चिकटणार नाहीत। तर हे एवढंच पाणी आपण घालायचं आहे आणि आता झाकण ठेवून एक 10 मिनिटावर छान असे शिजवून घेऊया। तर इथे 10 मिनिटं जवळपास झालेली आहेत आणि बघू शकता आपले सोयाबीन छान असे शिजले गेलेत आणि तेलसुद्धा बघू शकता तुम्ही, खूप कमी प्रमाणात तेल लागलेलं आहे आणि छान असे झालेले आहेत आपले सोयाबीन। अगदी चिकनची आपल्याला आठवणसुद्धा उपवासाच्या वेळेला येणार नाहीत, असे अगदी चविष्ट झालेले आहेत, ते बघू शकता। आणि आपल्या कढईलासुद्धा चिकटले नाही आहेत। तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे बघू शकता खूप छान दिसत आहेत, कलरफुल एकदम, आणि आपल्या सोयाबीनला मसालासुद्धा छान लागलेला आहे। तर इथे बघा खूप छान आपली रेसिपी, अगदी सोप्यात सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही। तर नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।